कांग्रेस के गुंडों द्वारा नवनीत राणा पर हमला करने का प्रयास, सभा को बाधित करने की कोशिश, कुर्सियां तोड़ी गईं। अमरावती जिले के दरियापुर तालुका के खल्लार गांव में कल रात महायुति की स्टार प्रचारक और पूर्व सांसद नवनीत राणा की सभा आयोजित की गई थी। युवा स्वाभिमान पार्टी के उम्मीदवार रमेश बुंदेले के प्रचार के लिए नवनीत राणा दरियापुर विधानसभा क्षेत्र के विभिन्न स्थानों पर सभाएं कर रही हैं। उनकी सभाओं में जनता से मिल रहे समर्थन को देखकर कांग्रेस और महाविकास आघाड़ी का जनाधार खिसकता नजर आ रहा है। इसी के चलते महाविकास आघाड़ी ने एक विशेष धर्म के गुंडों के साथ लेकर नवनीत राणा पर हमला करवाने का षड्यंत्र रचा। उनकी सभा को बाधित करने की कोशिश की गई और कुर्सियां तोड़ दी गईं। इस घटना के बाद बीजेपी ने आक्रामक रुख अपनाते हुए खल्लार पुलिस थाने पर धरना प्रदर्शन शुरू कर दिया। बीजेपी पदाधिकारियों ने मांग की है कि कांग्रेस के असामाजिक तत्वों को तुरंत गिरफ्तार किया जाए। जब तक गिरफ्तारी नहीं होती प्रदर्शन जारी रहेगा। धन्यवाद। नमस्कार। रमेश बुंदेले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या। आज मॅडमची सभा होती। सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली। या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खल्लार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे। माझी सर्व नागरिकांना पोलीस विभागातर्फे एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना प्राप्त झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क करावा। धन्यवाद। आज कल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो, पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होते। तिथून मला वोटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला, पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा माझ्या लोकांनी आजूबाजूनी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की भाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका, ताईला काहीच बोलू नका, एवढा घाण शब्द यूज करू नका, तुम्ही मारून टाकणार म्हणून द्याले, काहीच बोलू नका। त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे। त्यांनी उचलले शकते करके आणि यांच्यावर थुकले। यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे। रात्रभरापर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळे एकत्रित राहील जर यांनी अटक आज केली नाही तर। आणि फेकणं आणि मारणं सुरू केला। मग माझ्यासमोर आले, स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांची राग जे माझ्यावर होता, मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं। दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकल्याच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे 6 अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि 3-4 माझे पीए, त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले। तर ते माझे जे हे आहे, जर तुम्ही हे पाहिलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं, हे माझ्यावर थुकलं, माझ्या जातीवर शिवी केली। अल्लाहू अकबर बोले देखेंगे तर वो क्या कर सकते।